शिक्षक भरती निर्णय महत्त्वाची अपडेट. टी बंधनकारकच. सुप्रीम कोर्टाने विनंती फेटाळली. अटी काय आहेत, निर्णय कोणता लागू झालेला आहे आणि किती तारखेपासून? चला पाहूया संपूर्ण डिटेल या शिक्षक भरती संदर्भामधली. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट. शिक्षकांसाठी 2 वर्षात टी उत्तीर्ण बंधनकारक आहे. काय आहेत अटी? उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांची सेवा ही संपुष्टात येणार आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता त्या संदर्भामध्ये सर्व शिक्षक संघटना असतील, शिक्षक संघ असेल, मुख्याध्यापक संघ असेल, या सर्वांनी थोडीशी त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी किंवा त्याच्यातून थोडीशी आम्हाला सूट मिळावी या प्रकारची मागणी किंवा विनंती ही सरकारला केलेली होती. मात्र केंद्र सरकारनं या विनंतीचा कोणताही विचार अद्याप केलेला दिसून येत नाही. म्हणजेच काय तर शिक्षकांना 2 वर्षात टी उत्तीर्ण होणं हे बंधनकारकच असणार आहे आणि जर उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांची सेवा ही संपुष्टात येणार आहे. या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला दिलेल्या निर्णयासंदर्भात शिक्षक संघटनांनी बऱ्याच हे केली होती, मागणी केली होती, विनंती केली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व शिक्षकांना 2 वर्षाच्या आत टी परीक्षा उत्तीर्ण करणं अनिवार्यच ठरणार आहे. राज्य सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने सुद्धा या निर्णयानुसार कार्यवाही करायला सुरुवात केलेली आहे. विभागाचे कक्ष अधिकारी जे श्रीनाथ हेंद्रे साहेब आहेत यांनी सुद्धा यासंबंधीच्या सूचना बहुजन समाज कल्याण संचालनालयाच्या संचालकांना परिपत्रकाद्वारे दिलेल्या आहेत. 16 ऑक्टोबर रोजी या विभागाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबरला दिलेल्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात आला आणि या आदेशानुसार बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 RTI ॲक्ट या अंतर्गत सर्व शिक्षकांना शैक्षणिक व्यावसायिक पात्रता जी टी आहे ती मिळवणं आवश्यक आहे आणि ही परीक्षा उत्तीर्ण झालंच पाहिजे अशा संदर्भाचं परिपत्रक यांनी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये काय अटी आहेत बघा. RTI कायदा लागू होण्यापूर्वी जी नियुक्ती आणि सेवा काळ अजून 5 वर्षांपेक्षा अधिक बाकी आहे अशा शिक्षकांना पुढील 2 वर्षामध्ये आता टी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. ठराविक मुदतीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास अशा शिक्षकांची सेवा संपुष्टात येईल आणि त्यांना सक्तीची निवृत्ती करण्यात येईल. मात्र त्यांनी आवश्यक सेवा काळ पूर्ण केला असल्यास त्यांच्या निवृत्ती वेतन आणि इतर लाभ मिळतील. ज्यांना सेवा काळ 5 वर्षांपेक्षा कमी आहे अशा शिक्षकांना टी न देता निवृत्तीपर्यंत सेवा करता येईल. मात्र अशा शिक्षकांना जर पदोन्नती पाहिजे असेल त्यांना मात्र मग टी बंधनकारक आहे उत्तीर्ण करणं. त्याच्यानंतर बघा, अल्पसंख्याक शाळेतील शिक्षकांना या संदर्भामध्ये सूट मिळालेली आहे. त्यांना टी उत्तीर्ण करणं हे बंधनकारक नाही आहे. ठीक आहे, त्यामुळं अल्पसंख्याक शाळा आहे त्याच्यामधील शिक्षकांनी जरी टी उत्तीर्ण नसतील तरी त्यांच्यावर या निर्णय लागू होणार नाही. त्यांच्यावरती हा टी परीक्षा शिक्षकांच्या गुणवत्तेसाठी योग्य असली तरी 2010 पूर्वी नियुक्ती व 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांना सूट द्यावी. मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी टी अनिवार्य केल्याने अनुभवी शिक्षकांचा अन्याय होतो. त्यांच्या अनुभवाचा सन्मान राखून सूट द्यावी असं वक्तव्य जे अध्यक्ष आहेत पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे शिवाजी शिंदे सर यांनी केलेलं आहे. मात्र आता बघूया सर्वोच्च न्यायालय या निर्णयामध्ये काही सुधारणा करतं का, कारण निर्णय सर्वोच्च न्यायालय बदलणार नाही. मात्र याच्यामध्ये काही सुधारणा होते हे पाहणं आता अगत्याचं ठरेल. शिक्षक भरती संदर्भात व इतर सर्व स्पर्धा परीक्षा यांच्यासाठी अपडेट, सरळ सेवेसाठी अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.